राज्य सरकारच्या सूचनेवरून राज्य मागासवर्ग आयोगाकडून मागासलेपणाचे निकष बदलायचं ठरवलंय। याआधी नेमण्यात आलेल्या वेगवेगळ्या आयोगांकडून मराठा समाजाचं सर्वेक्षण 2008 पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आलं होतं। पण आता मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती 2008 पासून पुढच्या आकडेवारीच्या आधारे तपासली जाणार आहे। जाती, पारंपरिक व्यवसाय, हस्तकला, कारागिरी, रोजगार या कारणास्तव अशा वर्गाला सामाजिक स्तरावर सामान्यतः कनिष्ठ समजलं जातं। यासाठी 20 गुण असतील। असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या 5% अधिक स्त्रिया या निर्वाहाकरता व्यवसाय, रोजगार, मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेल्या आहेत। यासाठी 20 गुण। असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या 5% अधिक पुरुष हे निर्वाहाकरता व्यवसाय, रोजगार, मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेले आहेत। एकूण 20 गुण। असा वर्ग ज्यांच्या सर्वांगीण विकासाकरता अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही, यासाठी 10 गुण। असा वर्ग ज्यामध्ये राज्याच्या सरासरीच्या 5% अधिक पुरुषांचा आणि 10% अधिक स्त्रियांचा बालविवाह केला जातो, यासाठी 10 गुण। असा वर्ग ज्यामध्ये अंधश्रद्धाळू प्रथा आणि अंधविश्वास सर्रास आढळतो, 10 गुण। असा वर्ग ज्यामध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती सामान्य आहेत, यासाठी 10 गुण। असा वर्ग ज्यामध्ये शाळेत 1ली ते 10वी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 10% कमी आहे, यासाठी 10 गुण असतील। तर हे शैक्षणिक मागासलेपणाचे निकष आहेत। असा वर्ग ज्यामध्ये मुलींच्या शाळेतील गळतीचं प्रमाण 1ली ते 10वी या इयत्ता दरम्यान राज्याच्या सरासरीच्या 20% जास्त आहे, यासाठी 10 गुण। असा वर्ग ज्यामध्ये 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या 20% कमी आहे, यासाठी 10 गुण। असा वर्ग ज्यामध्ये 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या 20% कमी आहे, यासाठी 10 गुण। असा वर्ग ज्यामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या 10% कमी आहे, एकूण 10 गुण। असा वर्ग ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या 20% कमी आहे, यासाठी 20 गुण। असे एकूण 80 गुण असतील। आता आर्थिक मागासलेपणाचे निकष पाहूयात। असा वर्ग ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचं प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबांपेक्षा 25% जास्त आहे, यासाठी 20 गुण। असा वर्ग ज्यामध्ये किमान 30% लोक हे कच्च्या घरात राहतात। कच्चं घर म्हणजे ग्रामपंचायत कायद्यानुसार कराच्या अनुषंगाने घोषित झालेलं घर, यासाठी 10 गुण असतील। असा वर्ग ज्यामध्ये अल्पभूधारक कुटुंबांची संख्या राज्य सरासरीच्या 10% अधिक आहे, यासाठी 10 गुण। असा वर्ग ज्यामध्ये भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्याच्या एकूण सरासरीपेक्षा किमान 10% अधिक आहे, यासाठी 10 गुण। असा वर्ग ज्यांचे सभासद किंवा संस्थांच्या मालकीच्या कोणत्याही शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्रोत नाही, यासाठी 10 गुण। असा वर्ग ज्यामध्ये उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबांचं प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या 25% अधिक आहे, यासाठी 10 गुण। असे एकूण 70 गुण आर्थिक मागासलेपणाच्या निकषांसाठी असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।